नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजेसाठी भेट दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांवर टीका केली आहे आणि आरोप केलाय की अचानक एक इकोसिस्टीम सक्रिय झाली आहे, जणू आभाळच कोसळलंय. यावर विरोधक एवढा गदारोळ का करत आहे असा सवाल फडणवीस यांनी केलाय. तिच्या ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये तिने 2009 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची काही छायाचित्रे देखील शेअर केली, ज्यात तत्कालीन सरन्यायाधीश KG बालकृष्णन देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी बुधवारी दिल्लीतील CJI चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभागी झाले होते. यामुळे वाद निर्माण झाला आणि काही विरोधी पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केला. या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे, CJI हे महाराष्ट्राचे. दरवर्षी ते एका मराठी व्यक्तीकडून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गणेश मूर्ती आणतात. भाजप नेते म्हणाले, पण अचानक आकाश कोसळल्यासारखी एक परिसंस्था सक्रिय झाली आहे. फरक एवढाच आहे की पूर्वीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्ट्या आयोजित करत असत, ज्यात तत्कालीन सरन्यायाधीश उपस्थित होते. त्यांनी विरोधी पक्षांना विचारले की मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गणपती आणि देवी महालक्ष्मीची पूजा करायला जातात तेव्हा एवढा गोंधळ का? हिंदुत्वाला विरोध करत असताना तुम्ही गणेश आणि महालक्ष्मीला विरोध करण्याच्या पातळीवर का वाकून गेला आहात? फडणवीस म्हणाले, हा एक समर्पक प्रश्न आहे. हा महाराष्ट्रातील सण, संस्कृती आणि गणेश आणि महालक्ष्मीवरील लोकांच्या श्रद्धेचा अपमान नाही का? ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.